ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल. संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर थेट टीका. संजय राऊत यांनी नुकताच 6 फुटीर खासदारांच्या मुद्द्यात एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी म्हटलंय की एकनाथ शिंदे काही विनोबा भावे नाहीत. दाढी जरी असली तरी आचार्यांप्रमाणे, तरीही ते आचार्य विनोबा भावे नाहीत की ते जे बोलतील ते सत्य आहे. मशालीवर निवडून आलेले लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेतले. मशालीच्या चिन्हावर निवडून आलेले आमचे निर्लज्ज लोक हे गद्दार आहेत. चांगले का वाईट हे सोडून द्या. मशाल चिन्हाचं निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटी विकत घेता. त्यात कोणते शौर्य, नीतिमत्ता आणि लोकशाही कुठे आली याचं उत्तर त्यांनी द्यावं. तुमच्या चिन्हावर जे निवडून आले ते आले ना, आम्ही नाही म्हणत पण आम्ही मशाल चिन्हावर निवडून आणले. मतं उद्धव ठाकरेंना पडलेली आहेत, मशालीला पडलेली आहेत, तुमच्या चोरलेल्या धनुष्यबाणाला नाही. तुम्ही आम्हाला काय सांगता? एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल, लक्षात घ्या. मी पुन्हा सांगतो, ही दाढी तुमची एक दिवस जाळून टाकली जाईल. दाढीवर हात फिरवून तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका. तुमची जी काही आहे ती अमित शहा यांच्या पायाखाली घाण पडलेली आहे. मुळात तुम्हाला अब्रू नव्हतीच. हे जे 6 लोक आहेत त्यांना लाज वाटायला हवी. निर्लज्ज आहे ते. गद्दार शब्दही यांना कमी पडेल. लोकसभेचे अध्यक्ष आहेत. हे लोकशाहीचा खून, बलात्कार आहे. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. फक्त एकनाथ शिंदे यांच्यावरच नाही तर भाजपा आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका करताना संजय राऊत दिसले. एकनाथ शिंदे म्हणजे काय आचार्य विनोबा भावे नाही आहेत, लक्षात घ्या. दाढी जरी असली त्यांना आचार्यांप्रमाणे, तरी ते आचार्य विनोबा भावे नाही आहे. की जे बोलतील ते सत्य आहे, व नीतिमत्तेचं आहे असं नाही आहे. ते मशालीवर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेतले. मशाल चिन्हावर निवडून आलेले हे लोक आमचे निर्लज्ज, हे गद्दार आहेत. हे गद्दार आहेत. चांगले का वाईट सोडून द्या, हे गद्दारच आहेत. मशाल चिन्हावर निवडून आलेले 6 लोक तुम्ही 50-50 कोटीला विकत घेता. यात कोणता आलं आहे शौर्य, मर्दुमकी, नीतिमत्ता आणि लोकशाही, चांगले आणि वाईट, याचं उत्तर त्यांनी द्यावं ना. तुमच्या चिन्हावर निवडून आले असते तर आम्ही जे आले नंतर आम्ही काय म्हणतो का नाही वा तुमचे निवडून आले, पण आम्ही मशाल चिन्हावर निवडून आणले. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मतं उद्धव ठाकरेंना पडलेली आहेत, मशालीला पडलेली आहे. तुमच्या चोरलेला धनुष्यबाणाला नाही. आणि तुम्ही काय आम्हाला सांगताय? एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल तुमची दाढी, लक्षात घ्या. आय रिपीट, ही दाढी तुमची एक दिवस जाळून टाकली जाईल. दाढीवरती हात फिरवून तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवू नका. तुमची जी काय आहे ती अमित शहाच्या पायाशी गहाण पडलेली आहे. मुळात तुम्हाला अब्रू नव्हतीच. हे 6 लोक जे आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे. निर्लज्ज आहेत हे. गद्दार शब्दसुद्धा कमी पडेल त्यांना. आणि लोकसभेचा अध्यक्ष किंवा जे काही पार्लमेंटरी आपली आहे, हा लोकशाहीवरचा खून, बलात्कार करून खून, आधी जे आता गुन्हे घडतात ना, रेप अँड मर्डर, तसा हा रेप अँड मर्डर आहे लोकशाहीवरचा. हा रेप अँड मर्डर. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.